आता पेटंटचं सरांनी सांगितलं पेटंटचं माझ्यासमोर एक संधी आली की स्वतःचं पेटंट नव्हतं, परंतु माझ्याकडे एक लडकत म्हणून पुण्याचे आहेत, त्यांचा परिचय झाला आणि मग त्यांनी सांगितलं की डिझास्टरवर माझ्याकडे असे असे पेटंट आहेत. अगोदर रेल्वेचं पेटंट मिळालं, मग डिझास्टरचं पेटंट मिळालं. मग त्यांच्याशी टायअप केलं. त्यांच्याकडे तो कन्सेप्ट पेटंट होता फक्त सर, फक्त कन्सेप्ट होता, प्रॉडक्ट वगैरे कुठलेही नव्हते. मग त्या पेटंटवर मी काम करून जवळपास 4 ते 5 वर्ष काम करून माझी नोकरी सोडली होती. खूप काही लावलं, पणाला लावलं, जे कमवलं होतं ते सगळं गमवलं होतं पूर्ण, परंतु जिद्द सोडली नाही. आणि आज जेव्हा मोठं डिझास्टर आपल्या जगभरात येऊन गेलं, कोरोना, त्याच्यानंतर उत्तराखंडचं डिझास्टर, त्यावेळेस माझे प्रॉडक्ट हे तिथे उपयोगाला आले. आणि एक वेळ अशी झाली होती मित्रांनो की माझे मित्र मला म्हणतात की तुझ्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं एकतर आत्महत्या केली असती, नाही तर पळून गेला असता.